अध्यक्ष आणखीन त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पवारसाहेबांच्या गटाचे शरद पवार साहेब, तसंच कालच भेटून गेलेले आणि आपले शिवसेना ठाकरे गटाचे आपले उद्धव ठाकरेजी आणि सर्व हे नेते आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्तव मी आज तुमच्या पुढं बसलो आहोत. या सर्वांचे मनपूर्वक आभार. कोल्हापूरच्या जनतेला खूप अपेक्षा आहेत आपल्याकडे. त्या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील? त्याच्याबद्दल थोडं बोलतो. पहिले आणि सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे आणि इतिहास म्हणजे आपला इतिहास खरा अर्थानं इतिहास सुरू होतो आहे ते शककर्ते शिवाजी महाराजांच्यापासून. आणि त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेली देशाला त्या काळात दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी, रयतेसाठी केलेलं काम, म्हणजे आधार दिलेला, हे सगळं महत्त्वाचं आहे. तसं आधुनिक काळात आपण जर आला तर निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं कार्य, त्यांचं समतेचं कार्य, त्यांचं शिक्षणाचं कार्य वगैरे अशा अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आपण इथं आलो आहे. आणि तोच विचार मला वाटतं जनतेमध्ये सुद्धा आहे. आपला फुले, आंबेडकर यांचासुद्धा मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे. तसंच मग आपण येतो अनेक हे विषय झाल्यावर विकासाकडे. विकास हे सर्व पक्षांचा हेतू एकच असतो आहे, सर्व पक्षांचा. पण कशाला प्रायोरिटी द्यायची, कशाला प्रायोरिटी मागे ठेवायचं आणि प्रायोरिटीचे इश्यूज घेऊन आपण जास्तीत जास्त कार्य करण्याच्या दृष्टीकोनातून सगळे विकास कामाच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तर विकास हा सातत्याने होत राहतो आहे, कोणासाठी थांबत नसतो आहे, सातत्याने चालूच असतो आहे. पण त्याला गती देणे, त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील. तसंच शाहू फुले आंबेडकरांचा समतेचा विचार जर आपण विचार घेतला तर फार महत्त्वाचा आहे. आणि सगळे समाज, सगळ्या समाजांचं आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांना आपल्याबरोबर घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि सगळेच आपल्याबरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे त्या दिशेप्रमाणे आपण चालणार. आजची आपली उमेदवारी जी आहे ती त्या दिशेनं शाहू महाराजांच्या विचारांना जात नाही सगळे, म्हणून आपण उमेदवार म्हणून समोर आलात का? कारण आपली फारशी इच्छा वर्षभरापूर्वी नव्हती. केव्हा नव्हती? वर्षभरापूर्वी चर्चा झाल्यानंतर नाही, बघू म्हणजे आता कसं होतं की राजकारणात प्रत्यक्षात डायरेक्टली नव्हतो, एवढं आहेच आहे. पण पेरिफेरीवर म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर सातत्याने होतच आहे. तर त्या दृष्टिकोनातून असा विचार चालायचाच नेहमी. परंतु सगळे आपले काम करत होते, आपले चांगलं त्यातल्या त्यात काही ना काही चालू होतं. तर तेव्हा आवश्यकता वाटली नाही. आता कदाचित जनतेला असं वाटलं असेल की आता आपण एका स्तरावर आलो आहे जिथं माझी आवश्यकता आहे. मी असं स्वतःला महत्त्व देण्याचं माझी इच्छा नाही आहे. परंतु त्यांना असं वाटलं असणार की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला. नेमकं कारण आहे वाटतं की आता गरज पडली असावी.
तुम्ही म्हटलं की अनेकांना वाटली असावी नेमकं काय सुरू होतं जेणेकरून आता तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट माध्यमातून जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतं त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. महाराज खरं तर तुमच्या उमेदवारीसाठी शिवसेनेनं तुमच्यासाठी त्याग केला, तुम्हाला जागा दिली, तुमचा सन्मान वाढवला. एकूणच तुमची उमेदवारी आणि ह्या सर्वपक्षीय महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ पाहतो तुम्ही कशा पद्धतीनं पुढं वाटचाल कराल आणि काल उद्धव ठाकरे आले, तुम्हाला नेमका काय कारण? कालच आपण पाहिलं आहे की पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन काम करायची आता गरज आहे. सगळे एकट्यांनी जर लढायचा प्रयत्न केला तर यशस्वी ते होणं कठीण होईल. म्हणून सर्व पुरोगामी विचाराचे लोकांनी आणखीन पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आता इथं महाराष्ट्रामध्ये त्यासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहे आणि अनेक पोटपक्षसुद्धा सहभागी असतील किंवा होतील अशी आशा आहे. तर तुमचा प्रश्न काय होता? सॉरी हां तर त्याच्यामध्ये आता या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिलाच आहे. आपल्याला माहीतच आहे की काँग्रेस पक्षाने आणि माझं नाव रेटून धरलं आणि आणखीन त्याला शरद पवार साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि शिवसेने ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे त्यांनीसुद्धा काल पाठिंबा आपल्याला व्यक्त केला आणि मनापासून केला असं मला वाटतं आहे. आणि कोणाला वाटत असेल की नाही तसं नाही, मनापासून काल व्यक्त केला आहे आणि एकंदरीतच सर्व ह्या विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आणि या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे आता मी स्वतःची तारीफ करू नये, परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी